श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। 6 मे रोजी आलेली आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी। या दिवशी तुम्हाला या 5 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। तर त्या कोणत्या 5 गोष्टी आहेत आणि उद्या आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, तर त्या तुम्ही नीट ऐका व शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। स्वामींनी धर्मोपदेश लोककल्याण करत अनेक वर्षे ठिकठिकाणी भ्रमंती केली आणि अखेर चैत्र वैद्य त्रयोदशी शके 1800 मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे वटवृक्ष मठात स्वामींनी समाधी घेतली। पण स्वामी आजही त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात। भक्तांनी आवाज देतात, स्वामी रक्षणासाठी धावूनही येतात असा अनुभव बघतात आणि येतो। म्हणूनच यंदा 6 मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी 5 गोष्टी तुम्ही आवर्जून करा। प्रत्येक स्वामी सेवकांनी या 5 गोष्टी या दिवशी केल्या पाहिजेत, तर तुम्हाला स्वामी प्रसन्न होणार आहेत व स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहेत। त्यामुळे स्वामींचे नेहमीचे वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर उद्या स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त काही आवर्जून कामे केली, जी मी आज तुम्हाला 5 सांगणार आहे, तर तुम्हाला स्वामी नेहमी प्रसन्न राहणार आहेत व तुमच्या पाठीशी राहणार आहेत। तर जाणून घेऊया ते 5 कारणं कोणती आहेत। 80% लोक अशी आहेत जे आमचा व्हिडिओ नियमित बघतात पण सबस्क्राइब मात्र करत नाहीत। जेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राइब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा। स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 5 गोष्टी आवश्यक करा। त्यापैकी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या दिवशी तुम्ही दिवसभर नाम जप करा। उठल्यापासून ते सायंकाळ म्हणजे झोपेपर्यंत तुम्ही तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हा जप कायम ठेवा। जरी तुम्ही स्वयंपाक करत असाल, एखादे ऑफिसचे काम करत असाल, त्या कामातून वेळ काढत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुमच्या मुखामध्ये फक्त उद्या स्वामी समर्थ महाराजांचा जप अवश्य करायचा आहे। त्यामध्ये स्वामींचा अखंड जप तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे दिवसभर स्वामींचे नामस्मरण घडवून तुमचे मन ही शुद्ध होईल आणि पवित्रही होईल। त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती करायची आहे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अक्कलकोटलाही जाऊन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊ शकता। पण अक्कलकोटला जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरात की घराच्या आसपास असणाऱ्या स्वामींच्या मंदिरात जाऊनही तुम्ही दर्शन घेऊ शकता। जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये एखादा स्वामींचा फोटो असेल तर स्वामींची उद्या विधिवत पूजा करून त्या स्वामींच्या फोटोचे तुम्हीही दर्शन घेऊ शकता। त्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आवर्जून तुम्ही देवाच्या दर्शनाला जावा, म्हणजेच स्वामींच्या दर्शनाला आवर्जून जावा। त्यामुळे स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होणार आहेत व तुमच्या सर्व कार्यामध्ये फळ व यश प्राप्तीहीच मिळणार आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दान धर्म। म्हणजे उद्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही दान धर्म करा, गोरगरिबांना यथाशक्ती करा। ज्यांच्या गरज आहे, ज्यांना अन्नधान्याची गरज आहे त्यांना अन्नधान्याची करा, ज्यांना कपडे लत्त्याची गरज आहे तुमच्या इच्छेनुसार व तुमच्या पैशाच्या ऍडजस्टनुसार तुम्ही दान धर्म करा। दानाला खूप महत्व आहे। उद्या जे केलेले दान आहे ते तुम्हाला शुभ फळच देणारे आहे। त्यामुळे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही आवर्जून दान धर्म करा। छोट्यातली छोटी गोष्ट जसे तुम्हाला आवश्यक आहे, म्हणजे तुमच्याकडे जसा पैसा आहे, तुमच्याकडे जसा काय आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही स्वामींना उद्या जेव्हा तुम्ही दर्शनाला जाणार आहेत त्यावेळेस तुम्ही दान धर्म नक्की अवश्य करा। अन्नदान करू शकता किंवा कपड्यांचे दान करू शकता। तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर आहे त्याप्रमाणे तुम्ही उद्या अन्नदान किंवा कपड्याचे दान जे तुम्हाला दान आहे ते तुम्ही अवश्य उद्या आवर्जून करा। पुढच्या गोष्टीकडे वळूया, म्हणजे या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला कमी बोलायचं आहे। या दिवशी कमी का बोलायचं आहे? कारण या दिवशी आपण आध्यात्मिक साधना करणार आहोत, दिवसभर स्वामींचा जप करणार आहोत, स्वामी नामात राहणार आहोत। म्हणून स्वामी जवळ एकाग्र राहून तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे आहे। या दिवशी जेवढे जास्त कमी तुम्ही मौन धरचाल व स्वामींचे नामस्मरण करचाल ते तुम्हाला फलदायी ठरणार आहे। कारण तुम्ही दिवसभर स्वामींचा जप करणार आहात, स्वामी नामातही राहणार आहात। म्हणून स्वामी जवळ मन एकाग्र व्हावं यासाठी इतर गोष्टींकडे या दिवशी लक्ष द्यायचे नाही। या दिवशी फक्त सात्विक आहारच खायचा आहे
अखंड स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या वाणीमध्ये संयमही ठेवायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला स्वामींचे नामस्मरण नक्की करायचे आहे। त्याचप्रमाणे शेवटची गोष्ट आणि 5वी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामींना समाधी घेतल्यामुळे स्वामींना या दिवशी तुळशीची माळ नक्की करायची आहे। तुम्हाला स्वामींच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा स्वामींना तुळशीची माळ नक्की अर्पण करा। स्वामींच्या भक्तींनी जागृत प्रचिती आहे व बऱ्याच भक्तांना ते प्रसन्नही झालेले आहेत। त्यामुळे स्वामींना उद्या आवर्जून तुळशीची माळ अर्पण करा। या लोकांना संततीचे प्रश्न असतील, व्यसनाचे प्रश्न असतील, काहींचा विवाह जुळत नसेल किंवा गृहस्थ श्रमाचे ताप झालेला असेल किंवा अशा बरेच काही समस्या असतील, प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील, घरामध्ये नवराचे व बायकोंचे पटत नसेल, छोट्या छोट्या कारणावरून त्यांची भांडण होत असेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, एखादं शिक्षण झालेलं आहे मुलाचे पण त्या नोकरी लागत नसेल, अशी बरेच कारणं असतात। या प्रत्येक कारणांसाठी उद्या तुम्हाला आवर्जून स्वामींना तिची माळ अर्पण करायची आहे। यामुळे तुमच्या सर्व समस्याही दूर होतील व तुम्हाला स्वामींची कृपाही होणार आहे। स्वामींची नित्य भक्ती केल्यामुळे तुम्हाला सर्व अडचणी दूर होणार आहेत व कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे। याचं कारण कलियुग म्हणजे पाप, या विचार भ्रष्टाचार व अत्याचार याच्या बाहेर घर जर कलियुगात नीट आयुष्य करण्यासाठी आपल्याला एका खंबीर घ्यायची असेल भेट तर ती आहे स्वामींची भेट। त्यामुळे तुम्हाला जे तुमची पापे असतात, जे सर्व पूर्णपणे नष्ट होणार करायचे असतील तर तुम्हाला उद्या दिवसभर म्हणजे 6 मे रोजी तुम्हाला स्वामींची पुण्यतिथी दिवशी स्वामींचे नामस्मरण करायचे आहे। तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या स्वामी तुमच्यावरून तारून घेणार आहेत। स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला तारू शकते हे त्रिवार सत्य आहे। स्वामींच्या भक्तीने माणसाला बळ येतं आणि संकटाशी 2 हात करण्याची हिंमतही येते। म्हणूनच स्वामींची नित्य सेवा आपल्या हातून करावी व नित्य भक्ती स्वामींची आपल्या हातून व्हावी। तर कमेंट मध्ये बॉक्स मध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्की कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे नक्की लिहा व तुम्हाला जर काही अनुभव आले असेल तर ते नक्की कमेंट मध्ये लिहा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।